शासकीय तंत्रनिकेतनच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी अशा 38 महाविद्यालयांमधील 6,000 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. 16 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. याच दरम्यान कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती होणार आहेत. 18 जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. 19 ते 21 जून दरम्यान प्रवेश अर्जांसंदर्भात तक्रारी आणि हरकती घेण्यास मुदत देण्यात आली आहे. यानंतर 23 जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी होऊन प्रवेश फेऱ्या सुरू होतील. शासकीय पॉलिटेक्निकमध्ये 702 प्रवेश क्षमता असून 6 डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार माहिती, तंत्रज्ञान आणि धातुशास्त्र आदींचा समावेश आहे, अशी माहिती प्रवेश प्रक्रिया समन्वयक शीतल खोत यांनी दिली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 20 पॉलिटेक्निक्स असून त्यामध्ये शासनाचं हे एक पॉलिटेक्निक आहे, म्हणजे शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर. एक पॉलिटेक्निक हे अनुदानित आहे जिल्ह्याला, ICRE गारगोटी, आणि इतर 18 हे खाजगी पॉलिटेक्निक जिल्ह्यामध्ये आहेत. जिल्ह्यातील हे 20 पॉलिटेक्निक असतील किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे काही शासकीय आणि खाजगी पॉलिटेक्निक असतील, सर्व पॉलिटेक्निकसाठी एकच अर्ज करायचा आहे. त्यालाच आपण सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणतो. तर हा एकाच अर्जामध्ये विद्यार्थी घर बसल्या राज्यामधल्या कुठल्याही पॉलिटेक्निकचा पर्याय निवडू शकतो. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 पर्याय विद्यार्थ्याला देता येऊ शकतात. तर या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. तंत्रनिकेतननंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी असतातच, पण त्याचसोबत ते पुढील एज्युकेशनसाठी सुद्धा इंजिनिअरिंगमध्ये डिग्री करू शकतात. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी जे पॉलिटेक्निक सांगितले त्यामध्ये एकूण 6,000 जागा आहेत आणि राज्यामध्ये एकूण 90,000 जागा ह्या डिप्लोमासाठी उपलब्ध आहेत. आमच्या कॉलेजमध्ये ज्या 6 ब्रांचेस आहेत त्या व्यतिरिक्त अजून 15 ब्रांचेस इतर पॉलिटेक्निकमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. आपण समुपदेशनचे काम हे 2-4 दिवसापूर्वीच सुरू केले असून रोज साधारणपणे 100 पालक आणि विद्यार्थी चौकशीसाठी आमच्याकडे येत आहेत. तसेच आत्तापर्यंत जवळजवळ 500 विद्यार्थ्यांनी आमच्याकडे चौकशीसाठी येऊन नाव नोंदणी केलेली आहे. ही प्रवेश प्रक्रिया समन्वयक शीतल खोत, सहसमन्वयक प्रशांत गवारी, सदस्य सुप्रिया रोटे, शैलजा संगपाळ, विजय माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.